समर्थ 22 तारखेला घटस्थापना आहे। प्रत्येक घरामध्ये देवीची आराधना केली जाते, भगवती मातेची आराधना केली जाते। प्रत्येकाला वाटत असतं माझ्या घरामध्ये देवी यावी, तिचा आशीर्वाद माझ्या घरामध्ये राहावं, धनधान्याला बरकत असावी। यासाठी मी तुम्हाला आज असे काही कारण सांगणार आहे, अशा महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती जी तुमच्या घराचं कल्याण तर करेल, पण लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील। धन समृद्धी ऐश्वर्य देईल, परिवार सुखी राहील, घरातल्या लोकांची प्रगती होईल, कुटुंब सुख राहील आणि तुमची मुलं आनंदात राहतील। त्याच्यासाठी पहिलं म्हणजे बघा, कारण की घट बसला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा आपण अर्पण करत असतो। पहिली माळ, दुसरी माळ। पहिली जी माळ आहे ती असते म्हणजे नागवेल्याच्या पानाची। अशा अनेक म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा आपण 9 दिवसापर्यंत भगवती मातेला म्हणजे घटाला अर्पण करत असतो। त्याच्यातलं दुसरं म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो तर त्या ठिकाणी अखंड दिवा लावायलाच पाहिजे आहे। अखंड दिवा लावायचा, याच्याने आपला वंश वाढतो, घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते। दुसरं म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो म्हणजे घट बसवलेला असतो, तर त्या घटाला जे आपण पाणी शिंपडत असतो तर ते पाणी एका दिवसाआड किंवा 3 दिवसाआडच आपल्याला त्या घटाला पाणी द्यायचं असतं। तिसरं म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये जो घट बसवला असतो त्याच्यात जे धान्य टाकलेलं असतं ते बाहेरचा व्यक्ती बघणार नाही असं आपल्याला गुपित ठेवायचं असतं। आणि बाहेरच्या व्यक्तीने, घरातले व्यक्ती बघू शकतात पण बाहेरच्या व्यक्तीला आपला जो घट आहे तो दिसू द्यायचा नाही, तो फक्त दसऱ्याच्याच दिवशी त्या बाहेरच्या व्यक्तीला दिसू द्यायचा आहे। असं केल्याने आपल्या घरातली जी लक्ष्मी माता असते, भगवती माता असते, ती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत येत असते। चौथं म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये घट बसवलेला असतो म्हणजे घट स्थापना झालेली असते, तर त्या घटाला सकाळ संध्याकाळ या 2 टाइमी आपल्याला गुगुळ याची धूप, गौऱ्यांची जी धूप ती आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घटाला दाखवायची असते। असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माते निरंतर चिरकाल लक्ष्मी माता टिकते, लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। चौथं म्हणजे नकारात्मक शक्ती सुद्धा बाहेर जाते। चौथं म्हणजे ज्या वेळेस घटस्थापना असते त्यावेळेस भगवान शंकरांची भरपूर प्रमाणात आराधना करायची। भगवान शंकरांची जर आराधना केली तर भगवती माता प्रसन्न होते आणि आपल्या मनातल्या कामना पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये भगवान शंकर आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।